फोन दिल्लीतून टॅप केला जात असल्याचा एकनाथ शिंदेंना संशय असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलेला आहे. शिंदेंच्याच आमदारानं ही माहिती दिल्याचा दावा राऊतांनी केलाय. मुख्यमंत्री केलं नसल्याच्या धक्क्यातून शिंदे सावरलेले नाही, त्यामुळे ते आपल्याच आमदारांवर चिडचिड करतायत असं देखील राऊत बोलले. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून ते मनाने कोलमडले आहेत असा दावा राऊतांनी केलाय. तर ठाकरे गटात आदित्य ठाकरेंबाबत नाराजी असल्याचा दावा करत नितेश राणेंनी राऊतांवर पलटवार केलाय. शिंदेचा जर आपण चेहरा पाहिला असेल, ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता, त्यांचा वावर म्हणतो, तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत. त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही, त्या धक्क्यातून ते पूर्ण कोलमडलेले आहेत आणि सरकारमध्ये त्यांची पूर्ण कोंडी झाली आहे. त्यांचे लोक उद्या समोरून काही सांगतील थोड्या वेळाने. जो फोकस, जो झोत त्यांच्यावर होता मुख्यमंत्री म्हणून, तो गेला. आता लोक त्यांच्याकडे जात नाहीत, लोक जातात ते फक्त पैसे मागायला जातात आणि त्यांच्याच आमदारामध्ये चलबिचल आहे की नाही तुम्ही प्रत्येकाला जाऊन विचारा. मी कशाला सांगायला पाहिजे. संजय राजाराम राऊतनी पहिली स्वतःची लंगोट सांभाळावी, कारण का ती नाडी सुटत चाललेली आहे. उभाटामध्ये जे काही आदित्य ठाकरेच्या कार्यपद्धतीबद्दल एक फार मोठी नाराजगी आहे. त्याच्यामुळे उभाटामध्ये आता नेमकं कोण राहणार, किंबहुना संजय राजाराम राऊत पण उभाटामध्ये किती काळ राहील, ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा. आणि आपण बघतो की एवढाच दावा करून संजय राऊत थांबलेले नाही आहेत, तर त्यांनी आणखीन काही आरोप केलेले आहेत. ती बातमी आपण बघूया. शिंदे सेनेच्या एका मोठ्या गटावर देवेंद्र फडणवीसांचं पूर्णपणे नियंत्रण असल्याचा खळबळजनक दावा देखील राऊतांनी केला आहे. हे 20 ते 25 आमदार फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले होते, एकनाथ शिंदे यांच्यासाठी गेले नव्हते असा देखील दावा राऊतांनी केलाय. तर राऊतांना आता नीतिमत्ता राहिली नसल्याचा टोला मंत्री शिरसाट यांनी लगावलाय. शिंदे गटातल्या किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण नियंत्रण आहे. कारण हे 20-25 लोक जे आहेत, हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले, एकनाथ शिंदेसाठी नाही. आणि आजही त्यांच्यावर कंट्रोल हे फडणवीसांचाच आहे आणि उरलेले लोक आहेत ते चलबिचल आहेत, चंचल आहेत. तेव्हा आपण पुन्हा मागे फिरायचं का, असा एक विचार त्या पक्षात सुरू आहे, ही माझी माहिती आहे. सामना मी वाचलेला नाही, पण तो टीका करत असेल तर ते टीका करणं किंवा इतरांवर वायफट बोलणं हे आता सामनाचं ध्येय झालेलं आहे. म्हणून त्याला आता नीतिमत्ता राहिलेली नाही. त्यांना चांगल्या गोष्टी कोणत्या सहन होत नाहीत, म्हणून आम्ही त्यांची काळजीसुद्धा करत नाही. राऊतांच्या या दाव्याने आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे. पुढच्या बातमीकडे. दरम्यान राऊतांच्या दाव्यानंतर आता भाजपने जोरदार टोलेबाजी केलेली आहे. राऊतांना एक दिवस चांगलं बोलायला शिकू असं नितेश राणे म्हणाले. तर राऊतांनी ठाकरेंची काळजी करावी, शिंदेंची वकिली करू नये असा टोला प्रवीण दरेकरांनी लागवला. संजय राऊतचं वाक्य असेल त्याला चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे तो जो बातम्या देतो त्या सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणारे असतात. उपमुख्यमंत्री म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे अतिशय चांगलं काम करतायत. काही दिवस ते गप्प होते, पण परत कामाला लागले आहेत आणि त्यामुळे जो शब्द तो वापरतो त्याला चांगलं दिसत नसेल ते एक दिवशी चांगलं बोलायला शिकवा. एकनाथ शिंदेची वकिली संजय राऊतांनी कधीपासून घेतली? त्याने उद्धव ठाकरेंची काळजी करायची सोडून आज एकनाथ शिंदे साहेबांची काळजी करतायत. पण त्यांच्या निष्ठा नेमक्या कोणाशी आहेत? नेमक्या आपण कोणाबरोबर आहात ते सांगा. तुम्ही आगी लावायचा धंदा वक्तव्यात न करता याच्या पलीकडे संजय राऊत काही करत नाहीत. आज याची टोपी त्याला, याच्यावर टीका, त्याच्यावर टीका, लोकांना वीट आलाय. शिंदेची काळजी करू नका, आम्ही सगळे एकत्रित आहोत. राऊतांच्या खळबळजनक दावाच्या बातमीनंतर आता वळूया बीडमधील घडामोडींकडे. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी आज भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली. यावेळी सरपंच हत्या प्रकरणाचे सर्व पुरावे त्यांनी नामदेव शास्त्रींना दिलेत. त्यानंतर नामदेव शास्त्री ताळ्यावर आलेत. आम्ही दोषींना पाठीशी घालणार नाही, भगवानगड देशमुख कुटुंबियांसोबत राहील अशी ग्वाही नामदेव शास्त्रींनी दिली. की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती
मुंडे परिवार करत होता. जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता. ते आज हे सांगायला आलेले आहेत की आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले आहेत. त्यांनी ते मोबाईलमध्ये फोटो दाखवलेले आहेत. भगवानगडाचेच आहेत. भगवानगड त्यांच्या कायम पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आहे आपल्याला. त्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्येच त्यांना आम्ही एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहीत होत्या का गुन्हेगारांच्या. तर ते म्हणले मला माहीत नव्हत्या. म्हणूनच आम्ही आलतो की त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या दिवशी गुन्हेगाराची मानसिकता त्यावरच आम्ही तिथं पण बोललो. अतिशय चुकीचं आहे म्हणले हे. आणि गुन्हेगाराला जो कोणी पाठराखण करण गुन्हेगाराचे जे पाठीमागं उभारण तो खरा जातीवादी असं आम्ही देखील म्हणलो आणि ते देखील म्हणले. आता वेळ मनोज जरांगेंच्या टीकेकडे. धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे जातीयवादाचा चौथा अंक राज्यात सुरू झाला आहे अशी टीका जरांगेंनी केली. राज्यातील जातीयवादाचा हा नवा अंक भयंकर आहे असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केलाय. धनंजय मुंडेच्या टोळीमुळं चौथा अंक बघायला मिळाला जातीवादाचा. ही चौथा अंक. कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत. त्यांनी काढायला लावली. खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचं जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा. आता हे चौथा अंक आता नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्याला. मंत्री पंकजा मुंडेंच्या मोठ्या विधानाकडे वळूया. राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं आहे. मी किती दिवस त्यात तुरटी फिरवायची अशी खतखत मंत्री पंकजा मुंडेंनी व्यक्त केली. काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतायत. कशातही आपलं नाव ओढतात असा आरोप देखील पंकजा मुंडेंनी केलाय. जालन्यामध्ये आयोजित सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे. त्याच्यात पुन्हा मी तुरटी फिरवून फिरवून किती फिरवू. आता ठरवून सुपारी असते. लोक बोलतात, आरोप करतात, काहीही बोलतात, नेणं न घेणं कशातही आपलं नाव ओढतात. मला काही देशातलं मोठं पद जरी दिलं आणि कुणी मला तिकडं विचारायलाच येईना, कोणी धक्काबुक्की नाही झाली, धिंगाणा नाही झाला, ओरडाओरडा नाही झाला, तर काय करू त्या पदाचं मी लोणचं घाल का. पुढची बातमी जळगावमधून मंत्री गुलाबराव पाटलांच्या मोठ्या विधानाची बातमी आहे. सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील आणि जो धर्माच्या विरोधात असेल त्याचं काही खरं नाही असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलंय. मात्र याच्यावर आता प्रतिक्रिया उमटतायत. मनुष्य धर्मच हा मोठा धर्म आहे असं भुजबळांनी म्हणत गुलाबराव पाटलांवर खोचक टोला लगावलाय. धर्मकार्य आणि भगवा झेंडा याच्यावर सगळ्यांनी कायम एकनिष्ठ राहणं आणि एकजूट राहणं ही काळाची गरज आहे. आपण किती जातीपातीत वाटलो याच्यापेक्षा आपण पहिले हिंदू आहोत मग इतर जातीचे आहोत. हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल. हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कुठून टिकणार आहे. हे पहा, अतिशय प्रेक्षणीय आणि तुल्यबळ अशी लढत सुरू होतीये. सरपंच म्हणून काम पाहत आहेत नितीश काबले, आघाडी प्रमुख दत्ता माने, साईड पंच विवेक नायकाल. सलामी भिडली लाल कॉस्ट्यूम मध्ये कवळा बिल्वा पृथ्वीराज. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू आहे. माती विभागात महेंद्र गायकवाड विजयी झालेला आहे. महेंद्र गायकवाडची अंतिम फेरीत धडक आहे. महेंद्रानं धुडकावून लावलाय. महेंद्र गायकवाडची साकेत यादववर मात आहे. वसुली चित करण्याचा महेंद्राचा प्रयत्न आणि सरपंचाची संपलेल्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड सोलापूर. महेंद्र गायकवाडची साकेत यादववर मात पाहायला मिळते आपल्याला. पटाला लागण्याचा प्रयत्न महेंद्रानं धुडकावून लावलाय. ताबा मिळवतोय आणि 2 गुणांची वसुली. चित करण्याचा महेंद्राचा प्रयत्न आणि सरपंचाची संपलेल्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड सोलापूर. शिवराज राक्षे. सोलापूरच्या महेंद्र गायकवाडच्या कामगिरीने सगळ्यांनाच आनंद झालेला आहे. पुढे आता पुढच्या बातमीकडे. बातमी राजकीय. ऑपरेशन टायगर हे आधीपासूनच सक्रिय आहे आणि येत्या 8 दिवसात आजी माजी आमदारांचा पक्ष प्रवेश होणार आहे असा दावा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेला आहे. आहेत, माजी आमदार आहेत, आजी आमदार आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचा सगळ्यांचा प्रवेश या 8 दिवसानंतर आम्ही सर्वजण
एकत्रित बसून त्याच्यावर विचार करून सर्वांचे प्रवेश करून घेणार आहोत. मिशन टायगर सक्रिय झाले. सक्रिय झालेले, सक्रिय काय पहिल्यापासून सक्रिय होतं, त्याला आता गती द्यायचं काम केलं आणि तुम्हाला 8 दिवसामध्ये त्याचे रिझल्ट पाहायला मिळतील. आता वळूया आपण साहित्य संमेलनाकडे. मराठी भाषेसाठी जे करू त्याला पाठिंबा द्या असं राज ठाकरे बोलले. मराठी भाषेसाठी काय केलं तर केसेस टाकू नका असा टोला राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून उदय सामंत यांना लगावलाय. तर उदय सामंत मराठी भाषा मंत्री आहेत. विश्व मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता झाली, त्यावेळी समारोपाच्या भाषणात राज ठाकरेंनी फटकेबाजी केली. तुझे मेरी कसम या सिनेमापासून रितेश उदयजी, आपण जे आम्ही सांगू त्या गोष्टीला आपण मदत करायलाच अशी अपेक्षा आहे. जे आम्ही करू त्यालाही आपण पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे. तेव्हा फक्त केसेस टाकू नका. भाई आतापर्यंतचा अनुभव सांगितला आपला, बाकी काही नाही. काय जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय, जे मराठी भाषेसाठी करतोय, आमच्या परीने करतोय. साहित्य संमेलनानंतर आता पुढची बातमी आहे रायगडमधून. पालकमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी भाष्य केलेलं आहे. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं तटकरेंनी म्हटलंय. तसंच फळे येणाऱ्या झाडालाच दगड मारले जातात असं सूचक वक्तव्य देखील तटकरेंनी केलंय. त्यामुळे सरकारचे प्रमुख या नात्याने देवेंद्रजी आणि दोन्ही पक्षाचे प्रमुख या नात्याने दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून लवकरात लवकर निर्णय घेतील. हा फक्त रायगड पुरता सीमित निर्णय नाही, तर नाशिकचा सुद्धा निर्णय आहे. त्यामुळे तो एकत्रितपणे लवकर होईल. पुढची बातमी आता बुलढाणा जिल्ह्यातून. शेगाव तालुक्यातील जवळपास 15 गावांमध्ये गेल्या महिन्याभरापासून नागरिकांना केस गळती आणि त्यानंतर टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला होता. आता केंद्रीय यंत्रणेच्या तपासणीत सेलेनियम या जड धातूचं प्रमाण आढळून आलंय. या परिसरातील नागरिक जो गहू वापरतात त्या गावामध्ये सेलेनियमचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलंय. केंद्राचं एक विशेष पथक गेल्या 3 दिवसापासून खामगाव येथील भारतीय खाद्य निगमच्या धान्य साठा साठवून ठेवलेल्या गोदामात तपासणीसाठी आले. पुढच्या बातमीकडे. सगळ्यांसाठीच ही बातमी महत्त्वाची, कारण 1 फेब्रुवारीपासून अनेक महत्त्वाचे बदल झालेत आणि या बदलांचा परिणाम आता थेट तुमच्या खिशावर होऊ शकतो. LPG गॅस सिलेंडरच्या किमती आणि UPIशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल झालेला आहे. नवीन नियमानुसार आता स्पेशल कॅरेक्टर असलेला UPI ID व्यवहारांना परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय आता ट्रान्झॅक्शन ID मध्ये फक्त अल्फॅन्यूमरिक कॅरेक्टर वापरण्यात येणार आहेत. स्वतंत्र ट्रान्झॅक्शन ID जनरेट केल्यास पेमेंट फेल होईल. तसंच गॅस सिलेंडरच्या किमतीवर देखील बदल झाला आहे. याशिवाय मारुतीच्या कार देखील आता महाग होणार आहेत. UPI ID क्रिएट करण्याच्या नियमांमध्ये बदल झाला आहे. नव्या UPI ID मध्ये फक्त आता अक्षरं आणि त्यांची संख्या वापरता येणार. स्पेशल कॅरेक्टर असल्यास UPI ID रद्द होणार आहे. नवीन UPI ID साठी बँकेशी संपर्क साधा. UPI ID बनवण्यासाठी गुगल पे, फोन पे अशा ॲपचा देखील तुम्ही वापर करू शकता. आता राज्यभरातल्या आणखी काय घडामोडींचा आपण वेगवान आढावा घ्या सुपरफास्ट 20 मधून. धनंजय देशमुखांसोबतच्या भेटीदरम्यान भगवान गड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी राहणार असं आश्वासन नामदेव शास्त्रींनी दिले. नामदेव शास्त्रींनी याआधी धनंजय मुंडेंच्या बाजूने मांडलेल्या भूमिकेचा सर्वत्र विरोध होत होता. आता मात्र त्यांनी देशमुख कुटुंबासोबत असल्याचं म्हटलंय. भगवानगडानंतर आता देशमुख कुटुंबानं नारायणगडावर जाऊन नगद नारायण महाराजांचं दर्शन घेतलंय. तसंच नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्यासोबत फोनद्वारे संवाद साधला. तिथं गडबड करू नका, गर्दी करू नका. कोडगे गोंदिया फ्रान्स पदकाचा मान करेल. हे बघा आपण ही दृश्य बघतोय. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत जोरदार राडा झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. मॅट आणि माती प्रकारात या 2 स्पर्धा इथं पार पडत होत्या. मात्र काही मुद्द्यांवरून इथं गोंधळ झाला. पोलिसांनी त्वरित तिथं धाव घेतलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात मिळवण्याचा प्रयत्न करतायत. बघा महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये वाद झालेला आहे. अहिल्यानगर मध्ये ही केसरी स्पर्धा पार पडते. गर्दी कमी करा. आतापर्यंत 5 दिवस एवढ्या चांगल्या स्पर्धा झाल्यात, त्यांना बाहेर काढून द्या. त्यामुळे कुणी आज केसरी स्पर्धेचा पोलीस प्रशासनाला विनंती अंतिम सामना आहे की आहे. त्यांनी मात्र महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय. व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना
मैदानाच्या बाहेर काढायचे. पोलीस प्रशासन करतो. आपल्याला विनंती आहे की आपण शिवराज राक्षे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना बाहेर काढायचंय. माध्यमिक विभागात सोलापूरचा महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव अशी लढत झाली. मात्र आपल्याला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतोय. पोलिसांनी त्वरित आता धाव घेतलेली आहे. काही मुद्द्यांवरून वाद झाला आणि गोंधळ वाढत गेला. आज स्पर्धेचा अंतिम सामना आहे. गेल्या 5 दिवसांपासून इथे स्पर्धा पार पडत होती. अंतिम सामन्यातच या राडा झाल्याचं पाहायला मिळालं. मी आपल्याला विनंती करतो. कुस्तीच्या आखाड्यात गोंधळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पंचांचा केलेला अपमान कदापि सहन केला जाणार नाही. त्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने उचित कारवाई करावी. पंचाचा अपमान झाल्याचा मुद्दा आहे आणि त्यावरून हा सगळा वाद झाला. मात्र पोलिसांनी त्वरित धाव घेतलेली आहे. पंचांना लात मारलेली आहे. पंचाला लात मारल्यामुळे स्पर्धक चिडले आणि हा सगळा वाद झालेला आहे. मात्र पंचांचा अपमान कदापि सहन करणार नाही असं आयोजकांनी सांगितलंय. पंचांनी घेतलेला निर्णय आहे. बनकर सोलापूर. पंचांनी घेतलेला निर्णय आहे. कृपया सहकार्य करावे. ज्या वेळेस 3 पंचांचं सहमत होतं त्यावेळेसच कुस्तीचा निकाल दिला जातो. विशाल बनकर सोलापूर. अंतिम तिसरा पुकार. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. तिथं गडबड करू नका, गर्दी करू नका. आपण बघतोय अंतिम सामन्यात कसा राडा झाला. चक्क शिवीगाळ करण्यात आली. मल्लाने शिवीगाळ केली, स्पर्धकाने शिवीगाळ केली. सर्वांनी संयमाची भूमिका घ्यायची. सर्व आयोजक सदस्यांना विनंती आहे, सर्वांनी संयमाची भूमिका घ्यायची. पोलीस प्रशासन. आपण काय नक्की प्रकार घडला तो जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी सुशील थोरात आपल्यासोबत आहेत. सुशील, राक्षेच्या पराभवानंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे. पंचांना शिवीगाळ देखील झालेली आहे. अधिक काय माहिती? निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांची जी अंतिम कुस्ती होती ती कुस्ती झाली. एका मिनिटातच पृथ्वीराज मोहोळ याला विजय घोषित करण्यात आलं. त्यामुळं कुठेतरी शिवराज राक्षेला याबाबत या पंचाचा निर्णय अमान्य असल्यामुळे त्यांनी मैदान सोडलेलं नाही आणि त्यामध्येच शिवराज राक्षे यांचे समर्थक त्या ठिकाणी आले आणि एकच या ठिकाणी गोंधळ सुरू झालेला आहे. शिवराज राक्षे यांनी पंचांना लात मारली असं या ठिकाणी बोललं जात आहे. त्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करून शिवराज राक्षेला बाजूला घेतलं होतं. मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांचे समर्थक आमने सामने आल्यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती झाली होती. मात्र पोलिसांनी आणि पंचांनी मध्यस्थ करत पुन्हा जी परिस्थिती निवडलेली आहे. शिवराज राक्षे पुन्हा आता या ठिकाणी मैदानात येताना दिसतोय आपल्याला. मात्र पंचांचा निर्णय अंतिम राहील असं वारंवार सांगितलं जातंय. त्यामुळे आता ही कुस्ती पुन्हा होणार का, पृथ्वीराज मोहोळ याला विजय घोषित करणार याबाबत अजूनही प्रश्नचिन्हच आहे. सुरुवातीला जर जे निर्णय झालेला आहे त्या निर्णयामध्ये पृथ्वीराज मोहोळ याला विजय घोषित करण्यात आले होते. मात्र हा निर्णय आता सध्या तरी शिवराज राक्षेला मान्य नसल्याचं दिसून येत आहे. मात्र यासाठी काय होतंय, शिवराज ही लढत पुन्हा होणार का याकडे सगळी उत्सुकता सगळ्यांच्या नजर आहेत. तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहा. आपण बघतोय महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अंतिम लढतीमध्ये हा सगळा गोंधळ झालेला आहे. पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि नांदेडचा शिवराज राक्षे अशी लढत झाली. त्यात शिवराज राक्षेचा पराभव झाला आणि पंचांचा निर्णय राक्षेला मान्य नव्हता आणि त्यांनी पंचाला लात मारली आणि शिवीगाळ देखील केली. त्यामुळे हा सगळा वाद झालेला आहे. आता ही लढत पुन्हा होणार का, कारण आयोजकांनी सांगितलेलं आहे की पंचांचा निर्णय अंतिम नाही. त्यामुळे आता पुन्हा लढत होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. पराभवानंतर शिवराज राक्षेने पंचाला लात मारली असा आरोप आहे. अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलेल्या गेल्या 5 दिवसांपासून ही स्पर्धा होती. गादी गटातून अहिल्यानगरच्या कुस्ती परंपरेचा आपण सर्वांनी अभिमान बाळगलेला आहे. त्याबद्दल खरं तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि शब्द सुमनांनी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत.
कुस्ती म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीची ओळख आहे. अत्यंत सन्मानपूर्वक, विनम्रतापूर्वक महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज मल्लांनी देशाच्या बाहेरची कुस्ती गाजवलेली आहे. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे संतापला आणि त्यांनी पंचाला लात मारली असा आरोप होतोय. कुस्तीचा निकाल दिला जातो. शिवराज राक्षेचा पराभव झाला. पुण्याच्या मोहोळनी त्याचा पराभव केला आणि तो पराभव आपल्याला मान्य नाही असं म्हणत त्यांनी पंचाशी हुज्जत घातली, शिवीगाळ केली, पंचाला लात मारली असा देखील आरोप होतोय. आता ही स्पर्धा किंवा ही शेवटची जी लढत होती, अंतिम लढत पुन्हा होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ हा जिंकलेला आहे, मात्र नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विनंती, आपण आपली बाईट गोंधळ घातला. मॅट आखाड्याच्या खाली जाऊन द्यायची. आपण आपली बाईट मॅट आखाड्याच्या खाली जाऊन द्यायची. तिथं गडबड कृपया करू आपण नका, आपली गर्दी बाईट करू नका. मॅट आखाड्याच्या खाली जाऊन द्यायची. पंचांनी घेतलेला निर्णय, पंचांचा निर्णय अंतिम आहे. बाईट मॅट आखाड्याच्या खाली जाऊन द्यायची. पोलिसांनी त्वरित धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र अजून देखील तिथे गोंधळाचं वातावरण आहे. महाराष्ट्र केसरी पंचांनी स्पर्धेचा घेतलेला आज निर्णय अंतिम आहे. दिवस होता, अंक अंतिम सामना होता आणि या स्पर्धेला गालबोट लागले. पंचांनी घेतलेला निर्णय आहे. कृपया पंचांचा निर्णय सर्व चुकीचा आहे असं अधिकारी. शिवराज राक्षेचं म्हणणं आहे. पराभवानंतर शिवराज राक्षेनं पंचाला लात मारली. 67व्या महाराष्ट्र केसरीची अंतिम सामन्यात कसा गोंधळ झाला आपण पाहतोय. विशाल बनकर सोलापूर. शिवराज राक्षेच्या पराभवानंतर गोंधळ झालेला आहे. तिसरा पुकार. शिवराज राक्षे हा नांदेडचा आहे, डबल महाराष्ट्र केसरी आहे. प्रशासन पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यानं त्याचा पराभव केला, मात्र हा पराभव आपल्याला मान्य नाही, पंचांनी चुकीचा निर्णय दिला असं शिवराज राक्षेचं म्हणणं होतं आणि याच संतापातून त्यानं पंचाला लात मारली आणि तिथं गडबड शिवीगाळ देखील झाल्याचा प्रकार समोर आला. पंचांनी घेतलेला निर्णय, पंचांचा निर्णय अंतिम आहे. अहिल्यानगर मधील महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलेला आहे. गेल्या 5 दिवसांपासून ही स्पर्धा सुरू होते. बनकर सोलापूर. आज अंतिम सामना होता. मॅट आणि माती या दोन्ही प्रकारात अंतिम सामने आज होते, मात्र मॅट मध्ये जी स्पर्धा झाली त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ जो पुण्याचा मल्ल आहे तो जिंकला, निकाल दिला मात्र जातो. शिवराज राक्षे यांनी पंचांनी चुकीचा निर्णय दिला विशाल असं शिवराज राक्षेने आक्षेप घेत पंचांची हुज्जत घातली आणि लात मारल्याचा आरोप होता. पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने हा सगळा गोंधळ घातलेला आहे. आरेरावी केली, पंचांची हुज्जत घातली, लात मारली आणि त्यावरून हा सगळा गोंधळ झालेला आहे. तिथं गडबड करू नका, गर्दी करू नका. सुहास कोडगे गोंदिया. पंचांनी घेतलेला निर्णय, पंचांचा निर्णय अंतिम आहे. पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळकडून पराभव झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे संतापला, पंचांनी घेतलेला निर्णय पंचांनी आहे. चुकीचा निर्णय दिला असा आरोप केला सोलापूर. आणि पंचाला लात देखील मारली. घेतलेला निर्णय आहे. कृपया शिवराज राक्षेच्या सहकार्य करावे. पराभवानंतर हा सगळा प्रकार घडलेला, गोंधळ झालेला आहे. पंचांचा निर्णय चुकीचा असल्याचं शिवराज राक्षेचं म्हणणं आहे. विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पंचांकडून आमच्यावर अन्याय झाला असं राक्षे माझी पाठ प्रशासन टेकलीच नाही, विशाल असं बनकर शिवराज राक्षेचं सोलापूर म्हणणं आहे. गैरहजर. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर आपण बघतो की गैरहजर. पंचांचा निर्णय चुकीचा आहे, माझी पाठ टेकलीच नव्हती असं शिवराज राक्षेचं म्हणणं आहे. पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळकडून मॅटवरच्या स्पर्धेमध्ये आपला पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षे संतापला आणि त्याने आपला राग व्यक्त केला आणि पंचाला लात देखील मारली. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पोलीस
पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. 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 माजी महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. आपण त्यांची संवाद साधूया. चंद्रराजी, आपण बघतोय की अगदी दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय पराभवानंतर शिवराज राक्षेंनी कसा संताप व्यक्त केलेला आहे. पंचाची कॉलर खेचली, चक्क लात मारलेली आहे. या सगळ्या गोंधळावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? जर लात मी अजून ते बघितलेलं नाही, पण जर खरखर लात मारलेली असेल तर ते अत्यंत चुकीचं झालेलं आहे. निकालाच्या संदर्भात काहीतरी तक्रार चालू आहे असं मला समजलं. निकाल शेवटी पंच देणारच आहेत, पण जर लात मारली असेल पंचाला तर ते चुकीचं झालेलं आहे गोष्ट. कारण न्याय मागणं आपलं काम आहे पहिलवानाचं. त्यानंतर कुस्ती संपल्यानंतर त्या पद्धतीला बऱ्याच प्रोव्हिजन आहेत, तो न्याय मागू शकतो. बरोबर. जर लात मारली असेल तर हे चुकीचं झालंय. कुठेतरी या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला या घटनेमुळे गालबोट लागलेला आहे. यावर काय सांगाल? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी माझ्या बघण्यात तर कधी झालेलं नाही की पंचांवरती कोणीतरी हल्ला केलेला आहे किंवा अशा पद्धतीने काही केलेले कृत्य. पण हे का झालं ह्याच्या पाठीमागे पण गेलं पाहिजे. त्यामुळं जर ते सगळ्या गोष्टी तपासून आपण योग्य तो निर्णय दिला पाहिजे सगळ्या गोष्टी. चंद्रजी, तुम्ही साम टीव्हीशी संवाद साधलात आणि तुमची सविस्तर प्रतिक्रिया तुम्ही दिलीत त्याबद्दल धन्यवाद. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. आपल्या मल्लाला जर 10 ते 15 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना, गरम व्हायला पाहिजे. मग आता तुम्ही आमची एकच रिक्वेस्ट आहे, रिप्लाय दाखवा. आणि आम्ही हरलं आम्हाला मान्य आहे. एक मिनिट ऐका आपल्या मल्लाला जर 10 ते 15 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना, गरम व्हायला पाहिजे. आपल्या मल्लाला जर 10 ते 15 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना, गरम व्हायला पाहिजे. मग आता तुम्ही खरं तर पराभव हा खिलाडूवृत्तीने स्वीकारला पाहिजे. मात्र शिवराज राक्षेने काही मुद्द्यांवर आक्षेप घेतलेला आहे आणि आता शिवराज राक्षेच्या कृतीवरनं काही माजी कुस्तीपटूंनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील असतील त्यांनी देखील आपली असं जर केलं असेल, लात मारली असेल तर हे चुकीचं आहे असं देखील म्हटलेलं आहे. पंचाचा निर्णय चुकीचा असं शिवराज राक्षेचं म्हणणं होतं. मोहोळकडून पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेनं असा संताप व्यक्त केला आणि त्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या 5 दिवसापासून ही स्पर्धा अगदी सुरळीत पार पडत होती. मात्र गादी प्रकारातील स्पर्धेतले अंतिम लढत झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ याच्याकडून पराभव झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने संताप व्यक्त केला. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पोलीस प्रशासन
विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. मुख्यमंत्री अजित पवारांसमोर सगळा गोंधळ झालेला आहे आपण बघतोय आणि माझी पाठ टेकलेली नाही असं शिवराज राक्षेचं म्हणणं आहे. रिप्ले दाखवा असं देखील त्यांनी मागणी केलेली आहे. पंचकाही निर्णय दोन बाजूला होतात. आम्ही वर्षभर मेहनत करतो. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. कुस्ती पंच अशोक जाधव हे आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. जाधवजी आपण बघतोय शिवराज राक्षेने जे कृत्य केलेलं आहे, पंचाला लात मारलेली आहे, कॉलर खेचलेली आहे, हे सगळे दृश्य तुम्ही बघितले असतील. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मला विचारताय ना? हा बोला. पोलीस प्रशासन विशाल बनकर जाधवजी बोला. काही म्हणला असला तरी सुद्धा पंचांच्या विरोधात जाऊन आणि लात वगैरे घालणं हे चुकीचं आहे ना. शिवराज राक्षेचं म्हणणं की माझी पाठ टेकलेली नाही, किमान अंतिम सामन्यातील पुन्हा ती दृश्य दाखवा, रिप्ले दाखवा अशी देखील त्याची मागणी आहे. बोला बोला बोला. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर. अशोक जाधवजी, या सगळ्या गोंधळावर, कारण कुठेतरी महाराष्ट्र केसरी ही प्रतिष्ठेची स्पर्धा आहे, अंतिम सामन्यात अशा कृत्यानं कुठेतरी गालबोट लागलेल्या स्पर्धेला तुमची प्रतिक्रिया काय? तेच की मला हेच म्हणायचंय की शिस्त ही पाळलीच पाहिजे मल्लांनी. पंच तर पंचच आहे ना शेवटी. पंच कशासाठी ठेवले आणि त्यांना जर रिप्लाय वगैरे दाखवले असतील म्हणजे रिप्ले वगैरे तर ते पाहून सुद्धा जर असं होत असेल तर हे चुकीचं आहे. शिवराज म्हणतो की माझी पाठ टेकलेलीच नाही, पुन्हा ही स्पर्धा होऊ शकते का किंवा तशी घ्यावी का? पुन्हा स्पर्धा घेणं म्हणजे एवढं सोपं नाही हो. भव्य नियोजन केलेलं असतं. पुन्हा लढत ही अंतिम लढत पुन्हा व्हावी का? नाही, तो पंचांचा शेवटी पंच आणि सरपंच आहे. एक तर पंच असतो, सरपंच पण असतात. तर ते सगळ्यांचा विचार घेऊनच त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. अशोक जाधवजी, तुम्ही सविस्तरपणे साम टीव्हीशी बोललात, संवाद साधलात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद. पंचांचा निर्णय अंतिम असतो, तो मान्य करावाच लागेल असं आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच अशोक जाधव यांनी सांगितलेलं आहे. शिवराज राक्षेच्या कृतीवर सर्व स्तरातून आता पोलीस प्रशासन नाराजी व्यक्त होते, संताप व्यक्त होतोय. काही माजी कुस्तीपटूंनी देखील शिवराज राक्षेचं कृत्य हे चुकीचं असल्याचं म्हटलेलं आहे. पंचाला लात मारणं, शिवीगाळ करणं, कॉलर पंचांनी घेतलेला निर्णय आहे, हे प्रकार निषेधार्ह असल्याचं म्हटलेलं आहे. पंचांनी घेतलेला निर्णय आहे, कृपया सहकार्य करावे. गादी गटातून शिवराज राक्षेचा पराभव झाला, पृथ्वीराज मोहोळनं पराभव केला आणि त्यानंतर हा सगळा गोंधळ झाला. आमची एकच मागणी, रिव्ह्यू दाखवा असं राक्षेचं म्हणणं आहे.
आता यावर काय अचूक निर्णय घेतात ते बघणं महत्त्वाचं आहे. सोलापूर अंतिम तिसरा पुकार. पोलीस पोलीस प्रशासन आता या अंतिम पोलीस लढतीचा review प्रशासन. दाखवला जातो का ते बघणं महत्त्वाचं आहे. सोलापूर गैरहजर. तिथं गडबड करू नका, गर्दी करू नका. कोडगे गोंदी. पंचांनी घेतलेला निर्णय, पंचांचा निर्णय अंतिम आहे. पंचांनी घेतलेला निर्णय आहे. बनकर सोलापूर. पंचांनी घेतलेला निर्णय आहे. कृपया सहकार्य करावे. ज्या वेळेस 3 पंचांचं सहमत होतं त्यावेळेसच कुस्तीचा निकाल दिला जातो. विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पुकार. पोलीस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन. विशाल बनकर सोलापूर गैरहजर. डाग लावायचा प्रयत्न. बाजूला चला. विजय विजय हो विजय घोषित होऊ द्या. डाग लावायचा प्रयत्न. पंचांनी घेतलेला निर्णय आहे. कृपया सहकार्य करावे. ज्या वेळेस 3 पंचांचं सहमत होतं त्यावेळेसच कुस्तीचा निकाल दिला जातो. विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पुकार. पोलीस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन. विशाल बनकर सोलापूर गैरहजर. तिथं गडबड करू नका, गर्दी करू नका. कोडगे गोंदी. पंचांनी घेतलेला निर्णय, पंचांचा निर्णय अंतिम आहे. पंचांनी घेतलेला निर्णय आहे. बनकर सोलापूर. पंचांनी घेतलेला निर्णय आहे. कृपया सहकार्य करावे. ज्या वेळेस 3 पंचांचं सहमत होतं त्यावेळेसच कुस्तीचा निकाल दिला जातो. विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पुकार. पोलीस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन. विशाल बनकर सोलापूर गैरहजर. तिथं गडबड करू नका, गर्दी करू नका. कोडगे गोंदी. पंचांनी घेतलेला निर्णय, पंचांचा निर्णय अंतिम आहे. पंचांनी घेतलेला निर्णय आहे. बनकर सोलापूर. पंचांनी घेतलेला निर्णय आहे. कृपया सहकार्य करावे. ज्या वेळेस 3 पंचांचं सहमत होतं त्यावेळेसच कुस्तीचा निकाल दिला जातो. विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पुकार. पोलीस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन. विशाल बनकर सोलापूर गैरहजर. तिथं गडबड करू नका, गर्दी करू नका. कोडगे गोंदी. पंचांनी घेतलेला निर्णय, पंचांचा निर्णय अंतिम आहे. पोलीस प्रशासन. विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पोलीस प्रशासन. विशाल बनकर सोलापूर गैरहजर.
पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. हॅलो आयुष, हो विजय घोषित होऊ द्या. मल्लाला जर 10 ते 15 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना गरम व्हायला. मग आता तुम्ही आता आमची एकच रिक्वेस्ट आहे, रिप्लाय दाखवा. आणि आम्ही हरलं आम्हाला मान्य आहे. एक मिनिट ऐका गैरहजर. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. शिवराज राक्षेनं पंचाची कॉलर पकडली, लात मारली. पंचाने आमच्यावर अन्याय केला, हा निर्णय पंचाचा निर्णय आम्हाला मान्य नाही असं शिवराज राक्षेचं म्हणणं होतं. माझी पाठ टेकलेलीच नाही, आम्हाला रिव्ह्यू दाखवा अशी मागणी देखील शिवराज राक्षेने केलेली आहे. 67व्या महाराष्ट्र प्रतिष्ठेच्या केसरी स्पर्धेमध्ये मोठा गोंधळ झालेला आहे. मात्र शिवराज राक्षेच्या कृतीवरून आता आजी माजी कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केलेली आहे, संताप व्यक्त केलेला. ही कृती चुकीचं आहे, पंचांचा निर्णय अंतिम असतो असं अनेक कुस्तीपटूंनी म्हटलेलं आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच अशोक जाधव यांनी देखील साम टीव्हीशी बोलताना ही कृती चुकीची असल्याचं म्हटलेलं आहे. पंचांचा निर्णय अंतिम असतो. शिवराज राक्षेच्या कृतीवरून नाराजी व्यक्त केलेली आहे. माजी केसरी स्पर्धा विजेते चंद्रहार पाटील यांनी देखील साम टीव्हीशी बोलताना शिवराज राक्षेची कृती चुकीची असल्याचं म्हटलेलं आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलेला आहे. राक्षेची पंचाला लात आहे. अंतिम सामन्यात पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळनी पराभव केल्यानंतर राक्षेनं संताप व्यक्त केला. हा पराभव मला मान्य नाही, माझी पाठ टेकलीच नाही असं त्याचं म्हणणं होतं. पोलीस प्रशासन अंतिम लढतीचा रिव्ह्यू दाखवा सोलापूर गैरहजर अशी मागणी देखील शिवराज राक्षेने केलेली आहे. आता याच्यावर आयोजक काय निर्णय घेतात ते बघणं महत्वाचं आहे. माजी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी देखील काही वेळापूर्वी साम टीव्हीशी बोलताना शिवराज राक्षेच्या कृतीवरून नाराजी व्यक्त केली. विशाल बनकर सोलापूर गैरहजर. मॅट विभागातून पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळकडून पराभव झाल्यानंतर राक्षेनं असा संताप व्यक्त केला. आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे हुज्जत घालून कॉलर पकडून पंचाला लात मारली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी देखील लगेच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी पाठ टेकलेलीच नाही असं शिवराज राक्षेचं म्हणणं आहे. पंचांकडून खेळाडूंवर अन्याय कशासाठी, आम्ही वर्षभर घाम गाळतो, मेहनत घेतो असं शिवराज राक्षेचं म्हणणं होतं. माझी पाठ टेकली असेल तर मी पराभव मान्य करतो असं देखील शिवराज राक्षेने म्हटलेलं आहे. मॅट विभागाच्या अंतिम सामन्यानंतर अशा प्रकारे हा सगळा गोंधळ झालेला आहे. 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलेला आहे. पोलीस आणि थेट जाऊया ज्याच्या कृतीवरून हा सगळा गोंधळ उडालेला ते थेट शिवराज राक्षे, मल्ल शिवराज राक्षे केसरी स्पर्धेतील फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. शिवराज राक्षे, तुमचं काय म्हणणं आहे साम टीव्हीला सांगा तुम्ही. अहो कुस्ती झालीच नव्हती ना, दोन्ही खांदे टेकले पाहिजे ना. पण शिवराज, अशा प्रकारे पंचाला लात मारणं सर्वस्वी चुकीचं आहे असं सगळ्या स्तरातून म्हटलं जाते. म्हणजे माझी आजी कुस्तीपटूने देखील म्हटलंय. पंचांनी जर चुकीचा निर्णय दिला आज माझ्या गेल्या वर्षाची मेहनत नाही शिवराज, पण अशा प्रकारे संताप व्यक्त करणं, पंचाला लात मारणं, हुज्जत घालणं, कॉलर पकडणं हे कुठल्या नियमाने बसत नाही. हॅलो, हा शिवराज राक्षे, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हॅलो शिवराज, अशा प्रकारे पंचाला लात मारणं योग्य नाही असं आजी माजी कुस्तीपटूंची प्रतिक्रिया आहे. लात मारण्याचा उद्देश काय आहे माहिती का? जर तुम्ही जर कुस्ती जर विन दिले, जर तुम्हाला जर रेमू जर दाखवायला लावला, रेमू जर तुम्ही दाखवत नाहीये तर मग काय होणार? नाही बोलले, नाही दाखवायचं बोलले ते. रेमू म्हणले दाखवायचंच नाही. शिवराज, तुमचं म्हणणं आयोजकांकडून ज्युरी असती तर ज्युरी इकडे तिकडे पार पडत होती. क्रिकेटमध्ये जर थर्ड अंपायर दाखवल्या तरच मग
चॅलेंजच ऍक्सेप्ट नाही झालं माझं. शिवराज, ही खूप मोठ्या प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे. तुमची आयोजकांकडे आता काय मागणी आहे? आम्हाला रिमू दाखवा. रिमू मध्ये जर माझे तुम्ही खांद्याचे असेल तर मी हार मानायला तयार आहे. तुमचं म्हणणं आहे की तुमची पाठ टेकलेली नाही. हा? तुमचं म्हणणं आहे पाठ टेकलेली नाही. तुम्ही व्हिडिओ चेक करा ना, माझी पाठ टेकली का नाही टेकली. शिवराज, हा पराभव तुम्हाला मान्य नाही? नाही, निर्णय आम्हाला मान्यच नाही. बरं, यापुढे तुमची भूमिका काय असणार? कुठे तक्रार नोंदवणार पंचांनी का? अन्याय केलेला आहे, सगळं जाणून बनवून केलेलं आहे. शिवराज, पण अशा प्रकारे पंचाला लात मारणं, हुज्जत घालणं, तुम्ही वेगळ्या प्रकारे देखील तुमचा निषेध नोंदवू शकला असता, तक्रार करू शकला असता. पण अशा प्रकारे वागणं चुकीचं आहे असं सगळीकडे. जर माझ्यावर अन्याय केला असेल तर आज महाराष्ट्रात किती पैलवान आहेत ना, आज येणाऱ्या पिढीचं किती नुकसान आहे. नाही, बरोबर आहे, पण तुमचे काही आक्षेप असतील तर तुम्ही आयोजकांच्या इथे नोंदवले असते. आक्षेप त्यांना मी केले होते, पण जर परत त्यांनी जर नाही रिमो दाखवायचा नाही म्हणलं मग पंचांवर मला लाच मारण्याचा निर्णय घ्यावा लागला ना मला. नाही, पण तरी सुद्धा शिवराज, काय आजी माझी कस्तुरबा जाऊ दे, रिपीट आहे आज. प्रत्येक पण जर अन्याय झाला तर आज पहिला प्रत्येक जण किती गेले वर्ष मेहनत करतात, गरीब कुटुंबातला पहिलवान असतात, पंचांना त्याची जाण का. बरं शिवराज, तुम्ही अजूनही स्पर्धेच्या ठिकाणी आहात? ठिकाणी अजून. बरं, मग तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? भूमिका म्हणजे पंचांनी असा मल्लांवर अन्याय नाही केला पाहिजे ना. तुम्ही जे आहे तो डिसिजन घ्या, रिमोट चेक करा आणि त्यानुसार तुम्ही डिसिजन द्या ना. तुम्ही डायरेक्ट डिसिजन कसं काय देताय? शिवराज राक्षे, तुम्ही अगदी सविस्तरपणे साम टीव्हीशी संवाद साधलात आणि तुमची भूमिका स्पष्ट केली, त्याबद्दल धन्यवाद. आपण बघतोय खुद्द शिवराज राक्षेने म्हटलेलं आहे की माझ्यावर अन्याय झालाय, माझी पाठ टेकलीच नाही, मी स्पर्धेच्या ठिकाणी आहे आणि फक्त माझी एकच मागणी आहे आयोजकांकडे की त्यांनी रिव्ह्यू दाखवावा. माझी पाठ जर टेकलेली असेल तर मी पराभव मान्य करतो, असं शिवराज राक्षेने म्हटलेलं आहे. मात्र शिवराज राक्षेच्या या कृतीवर, पंचांना लात मारण्याच्या कृतीवर आजी माझी कुस्तीपटूंनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे. हे सर्वस्वी चुकीचं आहे. पंचांचा निर्णय अंतिम असतो असं अनेक जणांनी म्हटलेलं आहे. अगदी आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच अशोक जाधव यांच्याशी देखील साम टीव्ही काही वेळापूर्वी संवाद साधला होता. त्यावेळी देखील त्यांनी राक्षेच्या कृतीवर नाराजी व्यक्त केलेली आहे. माजी महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील यांनी देखील शिवराज राक्षेची कृती योग्य नसल्याचं म्हटलेलं आहे. आता यावर काय निर्णय होतो, आयोजक काय निर्णय घेतात ते बघणं महत्वाचं आहे, कारण शिवराज राक्षेने आपल्या काही मागण्या देखील आयोजकांसोबत ठेवलेल्या आहेत. मला रिव्ह्यू दाखवा अशी त्याची मागणी आहे. सोलापूर गैरहजर. आता अंतिम लढतीचे हे क्षण दाखवले जाणार का आणि त्याच्यावर आयोजक काय निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. 67व्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यातील गोंधळ आपण बघतोय. शिवराज राक्षेच्या पराभवानंतर हा गोंधळ झाला. पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळनं पराभव केल्यानंतर शिवराज राक्षेचा संताप झाला आणि त्यांनी पराभवानंतर पंचाला लात मारली, कॉलर पकडली. पोलीस प्रशासन पंचांकडून खेळाडूंवर अन्याय कशासाठी असा सवाल देखील शिवराज राक्षेने विचारला. आपण बघतोय बघा, दोन दृश्य तुम्ही बघताय अंतिम लढतीतील. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. 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 पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर.
पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. डाक लावायचा प्रयत्न. सोलापूर गैरहजर. विशाल बनकर सोलापूर गैरहजर. विशाल बनकर सोलापूर गैरहजर. माझी पाठ टेकलीच नाही अशी प्रतिक्रिया शिवराज राक्षेनं काही वेळापूर्वी साम टीव्हीशी बोलताना दिलेली आहे. माझ्यावर अन्याय झाला, आम्ही वर्षभर घाम गाळतो, मेहनत घेतो आणि पंच चुकीचा निर्णय देतात, मला राग आला म्हणूनच पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळेच मी लात मारली असं शिवराज राक्षेने म्हटलेलं. मात्र शिवराज राक्षेच्या या कृतीवरून आजी माजी कुस्तीपटूंनी काही पंचांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे. अशी कृती सर्वथा योग्य नाही असं काहींचं म्हणणं आहे. पंच काही निर्णय देऊन मोकळे होतात असं राक्षेचं म्हणणं होतं. पुण्याचा पृथ्वीराज मोहोळनं पराभव केल्यानंतर शिवराज राक्षेचा संताप अनावर झाला आणि त्यांनी याचा जाब विचारत हुज्जत घातली पंचाशी आणि पंचाला लाथ देखील मारली. त्यानंतर मात्र आयोजक देखील चिडले होते आणि आयोजकांनी देखील पंचांचा निर्णय अंतिम राहील असं सांगितलेलं आहे. आता शिवराज राक्षेची मागणी आहे की या स्पर्धेच्या अंतिम लढतीचा रिव्ह्यू दाखवा. आता ही मागणी आयोजक मान्य करणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 67व्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये अंतिम सामन्याला गालबोट लागलेला आहे. गेल्या 5 दिवसापासून ही स्पर्धा अहिल्यानगरमध्ये सुरू आहे. मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईन म्हणून माझ्यावर अन्याय केला असा गंभीर आरोप शिवराज राक्षेनं केलेला आहे. शिवराज राक्षे हा डबल महाराष्ट्र केसरी आहे. पंचांकडून खेळाडूंवर अन्याय कशा असा सवाल देखील शिवराज राक्षेनं विचारलेला आहे. माझी पाठ टेकलीच नाही असं शिवराज राक्षेचं म्हणणं आहे, म्हणून रिव्ह्यू दाखवा अशी मागणी त्यांनी आयोजकांकडे केलेली आहे. आपण ही 2 दृश्य बघतोय. शिवराज राक्षेनं पंचांना लात मारल्याचं अगदी स्पष्ट दिसतंय. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर पृथ्वीराज मोहोळ बरोबरच्या अंतिम लढती, कारण ही गादी प्रकारातील गादीवरची ही कुस्ती होती. अंतिम लढतीमध्ये हा सगळा गोंधळ झाला. अंतिम लढत झाल्यानंतर आपला पराभव राक्षेने मान्य केला नाही, माझी पाठ टेकलीच नाही असं त्याचं म्हणणं होतं आणि त्यावरून हा सगळा राडा झाला. गोंधळामुळे 67व्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याला गालबोट लागली. आता याच्यावर आयोजक काय निर्णय घेतात ते बघणं महत्त्वाचं. मात्र साम टीव्हीने काही आजी माजी कुस्तीपटूंशी संवाद साधला, काही पंचांशी संवाद साधला. मात्र या सगळ्यांनी शिवराज राक्षेची ही कृती मान्य नसल्याचं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे कृत्य करणं चुकीचं असल्याचं अनेकांनी म्हटलेलं आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच अशोक जाधव यांनी देखील काही वेळापूर्वी साम टीव्हीशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी राक्षेची कृती अत्यंत चुकीचं असल्याचं म्हटलेलं. गादी गटातून शिवराज राक्षेचा पराभव झाला आणि त्यानंतर या सगळ्या गोंधळाला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विशाल बनकर सोलापूर गैरहजर. विशाल बनकर सोलापूर गैरहजर. माजी महाराष्ट्र केसरी विजेता चंद्रहार पाटील यांनी देखील शिवराज राक्षेच्या कृतीवर नाराजी व्यक्त केलेली आहे. मात्र आता शिवराज राक्षेची मागणी मान्य होणार का, कारण ती रिव्ह्यू दाखवण्याची मागणी केलेली आहे. आयोजक ही मागणी मान्य करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील अंतिम लढतीला गालबोट लागलेला आहे. पराभवानंतर शिवराज राक्षेनं पंचाला लात मारली, हुज्जत घातली, शिवीगाळ केली, कॉलर देखील पकडली. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर.
विशाल बनकर सोलापूर पृथ्वीराज गैरहजर मोहोळ विशाल बनकर त्याचा सोलापूर विजय झाल्यानंतर गैरहजर शिवराज राक्षेने आपला पराभव मान्य केला नाही. माझी पाठ टेकलीच नाही असं शिवराज राक्षेचं म्हणणं आहे. पंचाचा निर्णय चुकीचा असल्याचं शिवराज राक्षेचं म्हणणं आहे. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर विशाल बनकर सोलापूर गैरहजर विशाल बनकर सोलापूर गैरहजर पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर विशाल बनकर सोलापूर गैरहजर विशाल बनकर सोलापूर गैरहजर पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर विशाल बनकर सोलापूर गैरहजर विशाल बनकर सोलापूर गैरहजर पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर विशाल बनकर सोलापूर गैरहजर विशाल बनकर सोलापूर गैरहजर पोलीस प्रशासन तर आपण बघतोय डबल महाराष्ट्र केसरी असणाऱ्या राक्षेनं यावेळेस पंचांना लाथ मारलेली आहे. राक्षे पराभूत झाल्याचा निर्णय जाहीर करणाऱ्या पंचावर यावेळेस शिवराज राक्षेनं आपला राग काढल्याचं इथं दिसतंय आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलेला आहे. शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारून आपला संताप व्यक्त केला आणि यावेळेस पंचाची कॉलर देखील पकडण्यात आलेली आहे. माझी पाठ टेकली नाही असा दावा शिवराज राक्षेनं केलेला आहे. पंचांचा निर्णय पूर्णपणे चुकलेला आहे. माझी पाठ टेकली असेल तर पराभव मान्य असं देखील शिवराज राक्षेनं म्हटलंय. पंचांकडून माझ्यावर अन्याय झाला असं शिवराज राक्षेनं प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे. ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणून अन्याय झाल्याचंही राक्षे यांनी म्हटलेलं आहे. विशाल बनकर सोलापूर गैरहजर कुस्ती समीक्षक दत्ता जाधव यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. सर, आपण बघतोय हा सगळा गोंधळ आणि काय नेमके नियम असतात आणि राक्षस चिडणं किंवा हा संताप व्यक्त करणं अर्थातच पद्धत चुकीची आहे, परंतु अशा पद्धतीनं या सगळ्या सिच्युएशनवर काय नेमका निर्णय घ्यायला पाहिजे होता? पंचांनी निर्णय राखून ठेवायला हवा होता का? की दोन्ही पैलवान चांगलेच आहेत. कुस्ती खूप अटीतटीची होती आणि त्याचा निकाल अगदी लगेच झाला, पण पंचांनी तिकडे ह्याला मोहळला विजय घोषित केल्यामुळे राक्षे आणि त्याच्या समर्थकांनी तिकडे राडा केला. आता कसं आहे की तिकडे पंच आहे, त्यांची कमिटी आहे, त्यांनी तो निर्णय दिलेला आहे. काय त्यांचा तो निर्णय आहे. लगेच आता मी तिकडे होतो, पण इतका गोंधळ झाला की ते कशामुळे झालं, काय झालं, काही समजलं नाही तिकडे. म्हणजे एक कुस्ती झाल्यावरती जो विजय झाला त्याने त्यांच्या समर्थकांनी विजय जल्लोष सुरू केला आणि पण कुस्तीगीर संघ आणि त्याच्या पदाधिकाऱ्यांचा घोषित म्हणून तिथे विजय म्हणून घोषित केलं त्याला. अगदी धन्यवाद. अगदी धन्यवाद सर आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर शिवराज राक्षे यांच्या सोबत साम टीव्हीनं बातचीत केली होती काही वेळापूर्वी. हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय ऐकूया. थेट जाऊया ज्याच्या कृतीवरून हा सगळा गोंधळ उडालेला ते थेट शिवराज राक्षे, मल्ल शिवराज राक्षे केसरी स्पर्धेतील फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. शिवराज राक्षे, तुमचं काय म्हणणं आहे साम टीव्हीला सांगा तुम्ही. अहो, कुस्ती झालीच नव्हती ना, दोन्ही खांदे टेकले पाहिजे ना. पण शिवराज, अशा प्रकारे पंचाला लात मारणं सर्वस्वी चुकीचं आहे असं सगळ्या स्तरातून म्हटलं जातंय. म्हणजे माझी आजी कुस्तीपटूने देखील म्हटलंय. पंचांनी जर चुकीचा निर्णय दिला आज माझ्या गेल्या वर्षाची मेहनत नाही शिवराज, पण अशा प्रकारे संताप व्यक्त करणं, पंचाला लात मारणं, हुज्जत घालणं, कॉलर पकडणं हे कुठल्या नियमाने बसत नाही. हॅलो, हा शिवराज राक्षे, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हॅलो,
शिवराज, अशा प्रकारे पंचाला लात मारणं योग्य नाही असं आजी माजी कुस्तीपटूंची प्रतिक्रिया आहे. लात मारण्याचा उद्देश काय आहे माहिती का? जर तुम्ही कुस्ती विन दिले, जर तुम्हाला जर रेमू जर दाखवायला लावलाय, रेमू जर तुम्ही दाखवत नाहीये तर मग काय होणार? नाही बोलले, नाही दाखवायचं बोलले ते. रेमू म्हणले दाखवायचंच नाही, निर्णय झाला म्हणे आमचा. शिवराज, तुमचं म्हणणं काय? आयोजकांकडून जी ज्युरी असती तर ज्युरी इकडे तिकडे पार पडत होती. क्रिकेटमध्ये जर थर्ड अंपायर रेमू दाखवल्या तरच मग चॅलेंजर ऍक्सेप्ट नाही झालं माझं. शिवराज, ही खूप मोठ्या प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे. तुमची आयोजकांकडे आता काय मागणी आहे? आम्हाला रेमू दाखवा. रेमू मध्ये जर माझे खांद्याचे असेल तर मी हार मानायला तयार आहे. तुमचं म्हणणं आहे की तुमची पाठ टेकलेली नाही. तुमचं म्हणणं आहे पाठ टेकलेली नाही. तुम्ही व्हिडिओ चेक करा ना, माझी पाठ टेकली का नाही. शिवराज, हा पराभव तुम्हाला मान्य नाही? नाही, निर्णय आम्हाला मान्यच नाही. बरं, यापुढे तुमची भूमिका काय असणार? कुठे तक्रार नोंदवणार पंचांनी का? अन्याय केलेला आहे, सगळं जाणून म्हणून केलेलं आहे. शिवराज, पण अशा प्रकारे पंचाला लात मारणं, हुज्जत घालणं, तुम्ही वेगळ्या प्रकारे देखील तुमचा निषेध नोंदवू शकला असता, तक्रार करू शकला असता. पण अशा प्रकारे वागणं चुकीचं आहे असं सांगितलं. जर माझ्यावर अन्याय केला असेल तर आज महाराष्ट्रात किती पैलवान आहेत ना, आज येणाऱ्या पिढीचं किती नुकसान आहे. नाही, बरोबर आहे, पण तुमचे काही आक्षेप असतील तर तुम्ही आयोजकांच्या इथे नोंदवले असते. पण आक्षेप त्यांना मी केले होते, पण परत त्यांनी जर नायक रिमोट दाखवायचा नाही म्हणलं मग पंचांवर मला लाच मारण्याचा निर्णय घ्यावा लागला ना मला. नाही, पण तरी सुद्धा शिवराज, काय आजी माझी कस्तुरबा जाऊ दे, येणारी पिढी आज प्रत्येक पण जर अन्याय झाला तर आज पहिलं प्रत्येक जण किती गेले वर्ष मेहनत करतात, गरीब कुटुंबातला पहिलवान असतात, पंचांना त्याची जाण का? बरं शिवराज, तुम्ही अजूनही स्पर्धेच्या ठिकाणी आहात? ठिकाणी अजून. बरं, मग तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? भूमिका म्हणजे पंचांनी असा मल्लांवर अन्याय नाही केला पाहिजे ना. तुम्ही जे आहे तो डिसिजन घ्या, रिमोट चेक करा आणि त्यानुसार तुम्ही डिसिजन द्या ना. तुम्ही डायरेक्ट डिसिजन कसं काय देताय? शिवराज राक्षे, तुम्ही अगदी सविस्तरपणे साम टीव्हीशी संवाद साधलात आणि तुमची भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल धन्यवाद.